नमस्कार, बेस्ट किचनेट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत मिस्टर रावसाहेब जी पाटील यांच्या इथे, जिथे आपण त्यांचा लिव्हिंग आणि बेडरूम फुल्ली फर्निश केला आहे। जसं तुम्ही आपला प्रीवियस प्रोजेक्ट बघितला त्यानुसार आज आपण त्यांचा रिव्ह्यू घेणार आहोत। तर त्यांच्याशी जाणून घेऊ की त्यांची आणि आपली ही जर्नी कशी राहिली। नमस्कार सर। नमस्कार। तर सर्वात आधी असं सांगा की तुम्हाला बेस्ट किचनेट बद्दल कसं समजलं? आमचे एक सहकारी शिक्षिका होते, त्यांनी मग तिथे हे बेस्ट किचनेट इथे फर्निचर चांगल्या पद्धतीने बनवून मिळतं, मग आम्ही भेट दिली आणि मग ठरवलं की बनवू आपण इथूनच। ओके। आणि सर कसं असतं माहिती आहे का, आता मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत, प्रायव्हेट कंपनीज आहेत जसं की, आणि खूप सारे रेडीमेड्स ब्रँड्स पण असतात। तर त्यानुसार तुम्ही फक्त बेस्ट किचनेटलाच का निवडलं? त्याचं एक रिझन असं होतं, त्याच्या आधी आम्ही होममेड जे बनवलं जातं, वर्कर येऊन घरी बनवतात, त्यांच्याकडनं रिव्ह्यूज घेतले होते। पण त्यांच्यामध्ये आणि कंपनीवाल्यांमध्ये फरक असतो की कंपनीला एम्प्लॉईज आन्सरेबल असतात, त्यांचं काम हे 6-6 महिने वर्षभर चालतं। पण कंपनी आन्सरेबल असल्यामुळे आणि कोणीतरी तुम्हालाच आन्सरेबल असेल तर तुम्ही ते काम लवकर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं जातं, म्हणून आम्ही कंपनीला पहिले प्राधान्य दिलं। आणि त्यामध्ये बेस्ट किचनेट हे आम्हाला एका तुमच्याच कस्टमरच्या रिव्ह्यूवरनं भेटलं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो। ओके, थँक्यू सो मच सर आम्हाला चूज करण्यासाठी। आणि नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की आपले जे टीम मेंबर्स आहे ज्यांनी इथे येऊन फर्निचर बनवलं, तुम्ही आमच्या शोरूमला येण्यापासून, डिझाईन बनवण्यापासून तर इथे काम होण्यापर्यंत, तर आमच्या टीम मेंबर्स सोबत तुमचा कसा एक्सपिरियन्स राहिला? खूप छान राहिला आमचा। ते पण आम्हाला समजून घेत होते, आम्ही बी त्यांना समजून घेत होतो। असं आम्हाला वाटलेच नाही की हे लोक परके आहेत। ओके। आणि जो तुम्हाला आम्ही टाइम प्रॉमिस केला होता की हा टाइम बाउंड आहे, आम्ही त्याच टाइममध्ये तुम्हाला तुमचं फर्निचर देणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला दिला आहे का? हो, दिलं। वेळेत मिळालं सगळं, अगदी म्हणजे आठवडाभरात एवढं सगळं काम जे आहे हे पूर्ण झालं। नाही तर मग अगदी महिनाभर काम चालणार किंवा 2 महिने चालणार, घरी कोण थांबणार हा प्रश्न येतो। अर्ध्या किंवा बऱ्यापैकी काम कंपनीमधनं करून आणि बाकी इथे येऊन फिटिंग केलं। आणि स्टाफ आणि इतर ते वर्कर पण जे होते, स्वच्छता, टापटीप आणि नॉनस्टॉप काम करणं, सकाळी 10ला आले तर अगदी रात्री 10 पर्यंत त्यांचं नॉनस्टॉप काम चालायचं, काही कोणाशी बोलणं नाही, काही नाही, अगदी काम छानपैकी झालं। ओके सर, मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे डिझायनिंग बद्दल, की तुमच्या कशा आयडियाज होत्या आणि आमचे जे ऑलरेडी डिझायनर्स आहेत त्यांच्या आयडियाज कशा होत्या, तर तुम्ही कोणते जास्त प्रेफरेबल मानले? डिझाईन आम्हाला तुमच्याकडनंच भेटली आणि ती डिझाईन आम्हाला आवडल्यामुळे आम्ही तिला प्रेफरन्स असेल। ओके, थँक्यू सो मच सर। जर इन फ्युचर तुम्हाला कोणाला रिकमेंड करायचं असेल तर तुम्ही करणार का? हो, 3-4 जण रिकमेंड झाले, विचारणार लोक आहेत। ओके, थँक्यू सो मच सर आमच्याकडून काम करून घेतल्यासाठी, आणि आम्ही खूप खुश आहोत ॲक्च्युली तुम्हाला एवढा चांगला प्रोजेक्ट डिलिव्हर केल्याबद्दल। तर तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि याचा पार्ट 1 जर बघितला नसेल तर तुम्ही पार्ट 1 बघू शकता, त्यामध्ये मी पूर्णपणे एक्सप्लेन केलं आहे की आपण कसं यांना फर्निचर डिलिव्हर केलं आहे। चला मिळूया आपण एक पुढच्या प्रोजेक्टमध्ये, ज्यामध्ये आपण अजून चांगल्या प्रकारे कसं फर्निचर डिलिव्हर केलं आहे ते आपण बघणार आहोत। तर बेस्ट किचनेट चॅनलला सबस्क्राईब करा। तर मग भेटूया आपण पुढच्या नवीन प्रोजेक्टमध्ये, तोपर्यंत बाय।